डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। 14 एप्रिल 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं। अर्थात बाबासाहेब आंबेडकरांचा जो कालखंड आहे तो एकूणच 20व्या शतकाचा कालखंड आहे असं आपल्याला दिसून येतं। आणि या 20व्या शतकाच्या कालखंडाच्या मध्ये अगदी चर्चिलपासून तर इकडे भारतात जवाहरलाल नेहरूंच्या पर्यंत, गांधीजींपासून सावरकरांपर्यंत ही सगळी मंडळी भारताच्या मध्ये आणि जगाच्या पाठीवर अनेक मातब्बर आणि दिग्गज, विद्वान, ताकदवर, पॉवरफुल अशी व्यक्ती या कालखंडाच्या मध्ये झाली। आणि त्या सगळ्या व्यक्तींच्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20व्या शतकावर आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा, स्वतःच्या असण्याचा ठसा असा काही उमटवलेला आहे की आज सगळं जग 22व्या शतकामध्ये प्रवेश करत असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची प्रासंगिकता ही तेवढ्याच ताकदीनं देशामध्ये आणि जगाच्या पातळीवर वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकतं। आपण जागतिक संदर्भांचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की जगामध्ये मार्क्स हा जो काही विचार मांडतो तो मार्क्सचा विचार ही जगाची वैचारिक विभाजन रेषा ठरलेली आहे। वैचारिक विभाजन रेषा या अर्थानं की एकतर जगाच्या पाठीवरची राष्ट्र एकतर मार्क्सवादी आहेत किंवा मार्क्सवादाच्या विरोधी आहेत। आणि जे कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाही विचार मांडणारी, भांडवलशाही अर्थविचार मांडणारी राष्ट्र आहेत अमेरिकेसारखी, ती मार्क्सवादाचा विचार हा जगाच्या पाठीवर प्रबळ होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहिलेला विचार आहे असं आपल्याला दिसतं। मार्क्सवाद हा आजच्या आपल्या चर्चेचा विषय नाही, पण भारताच्या संदर्भात आपण तसाच जर का विचार केला तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आजच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार भारताच्या संदर्भामध्ये वैचारिक विभाजन रेषेचं काम करतोय असं दिसतं। एकतर तुम्ही आंबेडकरवादी विचार आपल्या सोबत घेऊन पुढे जाल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजनीतिक या सगळ्या क्षेत्रातल्या विचारांना विरोध करत तुम्ही पुढे जाल, अशीच विभाजन रेषा आजच्या कालखंडाच्या मध्ये जगाच्या, भारताच्या संदर्भात झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते। आणि त्याचाच परिणाम असा आपल्याला दिसतो की एकीकडे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार स्वीकारण्याच्या मागे काही लोकांचा विचार असा असू शकतो की डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इथे मतदारांचं ध्रुवीकरण करण्याच्यासाठी, वोटिंग पोलरायझेशनच्यासाठी काम करणारं पॉवर हाऊस आहे असं म्हणून स्वीकारणारी काही मंडळी असू शकतात। भीमशक्तीची संकल्पना ज्या ठिकाणी मांडली जाते त्या भीमशक्तीच्या संकल्पनेच्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जर घेतलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा फार मोठा वर्ग या देशातल्या भीमशक्तीच्या नावावर पोलराइज होऊ शकतो, एकत्र येऊ शकतो आणि त्याचा राजकीय फायदा मिळवला जाऊ शकतो असा विचार करणारी मंडळी असू शकतात। एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा बुद्धिझमच्या वाढीच्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये दिलेली जी काही 3 संघटना आहेत, म्हणजे ज्यामध्ये समता सैनिक दल असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली बौद्ध महासभा असेल, जी सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारं त्यांचं संघटन म्हणून आपण ओळखतो, आणि राजनीतिक क्षेत्रामध्ये काम करणारं संघटन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पित केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, या 3 संघटनांचं काम पुढे नेणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेणं, अशा पद्धतीचा विचार मांडणारी, त्या विचाराला घेऊन चालणारी मंडळी सुद्धा आपल्याकडे असलेली आपल्याला पाहायला मिळतात। एकूण तात्पर्य असं की आजच्या काळामध्ये जे काही एक फार मोठे बदलाव जगाच्या पाठीवर आणि देशामध्ये घडत आहेत त्या सगळ्या बदलावांच्या पार्श्वभूमीवरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशात तेवढ्याच ताकदीचा, तेवढाच प्रभावी, तेवढाच प्रासंगिक असल्याचं आपल्याला दिसून येतं। पण हे सगळं जरी असलं तरी आपण हे विचारात जरूर घेतलं पाहिजे की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाच्या कालखंडात वावरत आहेत त्यावेळेस जगामध्ये संगणकीकरण काही झालेलं नाही, कम्प्युटरायझेशन झालेलं नाही, इंटरनेटचं रिव्हॉल्यूशन काही झालेलं नाही आहे, नेटचं रिव्हॉल्यूशन त्या काळामध्ये झालेलं नाही,
वैश्वीकरण झालेलं नाही, जागतिकीकरण झालेलं नाही, जगाचं उदारीकरण झालेलं नाही. म्हणजे हे जे काही नवीन विचार आहेत, नवीन अर्थसंकल्प आहेत, माहिती क्षेत्रातली क्रांती असेल, त्यातून घडणारे सामाजिक बदलाव असतील, त्यातून घडणारे सांस्कृतिक बदलाव असतील, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडाच्या मध्ये घडून आलेले नव्हते. पण याचा अर्थ निश्चितच असा होत नाही की त्या मानवाला जगाच्या पाठीवर असे बदल होतील याचं आकलन नसेल, आणि त्या बदलाच्या पार्श्वभूमीवरही जगानं आणि देशानं सामाजिक न्यायाच्यासाठी, आर्थिक न्यायाच्यासाठी, या देशामध्ये समतेच्या, बंधुतेच्या, न्यायाच्या, स्वातंत्र्याच्या तत्वांच्या यशस्वीतेसाठी कुठल्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे, अशा बदलांच्या अवस्थेमध्येही याचं आकलन त्यांना नसेल असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे जे भाषणं उपलब्ध आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे जे साहित्य आपल्यापुढे उपलब्ध आहे, त्या सगळ्यांचा मागोवा जर घेतला तर या सगळ्या प्रश्नांची, अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांची सुद्धा उकल त्यांच्या विचारांच्या मध्ये झालेली दिसते. हे सगळी पार्श्वभूमी या ठिकाणी यासाठी मांडतो आहे की केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा उदो केल्याने होणार नाही, तर आज जे काही बदल जगाच्या पाठीवर आणि आपल्या देशामध्ये घडून येत आहेत, त्या बदलांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशातल्या माणसाला आर्थिक उन्नतीसाठी, म्हणजे आंबेडकरी चळवळ जी आपण म्हणतो की सामाजिक आणि आर्थिक मुक्तीची चळवळ आहे, ती राजकीय परिवर्तनाची चळवळ आहे की नाही तो भाग वेगळा, पण एकूणच या देशातल्या जे काही सामाजिक व्यवस्थेची आणि या देशातल्या आर्थिक व्यवस्थेची पुनर्मांडणी करणारी ती चळवळ आहे. आणि ती चळवळ त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या चळवळीची मांडणी आजच्या बदलांच्या संदर्भांच्या मध्ये नव्या पिढीच्या समजण्यासाठी, नव्या पिढीच्या जे या कम्प्युटरायझेशनच्या काळामध्ये जन्मास आलेली पिढी आहे, जागतिकीकरण वैश्विकीकरणाच्या काळामध्ये जन्मास आलेली पिढी आहे, त्यांच्या पुढे जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची ही मांडणी त्यांच्या पुढे होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी डायनामिक्स इन द मूवमेंट, आंबेडकरी चळवळीची डायनामिक्स, आंबेडकरी चळवळीची गतिशीलता, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही स्थितिशील चळवळ नाही. स्थितिशील म्हणजे यथास्थितीवादी चळवळ ती नाही, ती बदलाची चळवळ आहे, ती परिवर्तनाची चळवळ आहे. आणि दुसरं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही अप्लिकेशन्सची, म्हणजे अप्लाइड मूवमेंट आहे. ती अप्लाइड मूवमेंट या अर्थानं की त्या चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाची जी तत्व मांडलेली आहेत, जे विचार मांडलेली आहेत, ते माणसाच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी त्याची अप्लिकेशन्स, त्याचा ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की त्याला लागू करणं, अंगीकारणं, अस्तित्वात आणणं, प्रचलनात आणणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणून त्याची मांडणी करताना शेकडो लेखनं बाबासाहेबांच्यावर झाली असतील, शेकडो रिसर्च झालेली असतील, पण मार्क्सच्या संदर्भानं ज्या पद्धतीनं अप्लाइड मार्क्सिझमचा विचार मांडला जातो, त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही अप्लाइड आंबेडकरिझम या आधुनिक काळाच्या दृष्टीनं त्या बाजूनं, त्या अंगानं आंबेडकरिझमची मांडणी होणं, आंबेडकरी विचारांची मांडणी होणं हे मला अत्यंत अगत्याचं आणि गरजेचं वाटतं. अन्यथा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उदो जरूर होईल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेली क्रांती टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या विचारांची अप्लिकेशन्स कशी करायची आहेत, काय करायचे आहेत, हे जर लक्षात आलं नाही तर नवी पिढी केवळ बाबासाहेबांच्या नावाचा उदो करण्यापर्यंत मर्यादित राहील. हे करताना मी बाबासाहेबांच्या चळवळीतल्या डायनामिझमच्याकडे थोडा अंगुली निर्देश करून पुन्हा आपल्या या मूळ मुद्द्याकडे परत येईल. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या देशामध्ये परिवर्तनाची चळवळ सुरू करतात, त्यावेळेस असं आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारणी सभा या संघटनेची स्थापना करतात. म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा ती स्थापन करतात. बहिष्कृत हितकारणी सभेला ते पुढे घेऊन जातात. त्या बहिष्कृत हितकारणी सभेला पुढे घेऊन जात असताना डिप्रेस क्लासेस फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढे आपल्याला पाहायला मिळते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक दल 1924 मध्ये त्याची स्थापना करताना आपल्याला दिसतात. राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला 1936 मध्ये इंडिपेंडेंट लेबर पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना करताना दिसतात. 1937च्या प्रांतिक सरकाराच्या निवडणुकीच्या मध्ये ज्या 17 जागा इंडिपेंडेंट लेबर पार्टीने लढवल्या, त्यापैकी 14 जागा इंडिपेंडेंट लेबर पार्टीने जिंकल्या.
इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या इतिहासाच्यावर एक वेगळी चर्चा आपल्याला केली जाऊ शकेल. अतिशय स्वर्णिम असा काळ बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चळवळीच्या अंगानं तो राहिलेला आहे. त्याला पुढे नेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला असं पाहायला मिळते की 1942 मध्ये शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष स्थापन केला. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनलाही फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या मध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही एक सुंदर असं यश, एक चांगलं असं राजकीय यश प्राप्त व्हायला लागलेलं होतं. पुढे 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या पूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नव्या राजकीय पक्षाची संकल्पना सुद्धा मांडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या वृत्तपत्रांच्याकडे आपण जर पाहिलं, पाक्षिकांच्याकडे आपण जर पाहिलं तर 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक हे त्यांचं पाक्षिक चालवतात. त्या मूकनायकाला पुढे नेताना ते मूकनायक बंद पडतं. मूकनायक बंद झाल्याच्या नंतर ते बहिष्कृत भारत हे त्यांचं पाक्षिक पुढे येतं. बहिष्कृत भारताच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर समता नावाचं पाक्षिक घेऊन पुढे येतात, जे बाबासाहेबांनी चालवलेल्या समाज समता संघाचं किंवा समता सैनिक दलाचं सुद्धा ते मुखपत्र होतं म्हणून त्याला ओळखलं जातं. समताच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर जनता नावाचं पाक्षिक घेऊन पुढे येतात. जनतेच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 मध्ये परत प्रबुद्ध भारत नावाचं त्यांचं पाक्षिक घेऊन पुढे येतात. एकूण सांगण्याचं तात्पर्य असं की सामाजिक क्षेत्रातलं संघटन चालवत असताना, राजकीय क्षेत्रातली संघटनं चालवत असताना, पक्ष चालवत असताना किंवा त्यांच्या वृत्तपत्रांच्याकडे, पाक्षिकांच्याकडे, त्यांच्या पत्रकारितेच्याकडे जरी आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण कार्यपद्धतीतली डायनामिझम, गतिशीलता आपल्याला पाहायला मिळू शकेल. म्हणजे केवळ नावांना पकडून चालल्यामुळं, म्हणजे मी आता बहिष्कृत हितकारणी सभा बनवली होती, त्या बहिष्कृत हितकारणी सभेच्याच माध्यमातून जे काही आयुष्यभर करायचं आहे ते मी करेन, अशा प्रकारच्या अट्टहासानं त्यांची कामं झालेली आपल्याला दिसत नाही. बाबासाहेबांचं काम हे बाबासाहेबांना अपेक्षित असणारा विचार तो या देशामध्ये कसा यशस्वी होईल यासाठी त्यांनी समयानुरूप जे निर्णय घ्यायचे आहेत, समयानुरूप ज्या संघटनांची स्थापना करायची आहे त्या संघटनांची स्थापना करत त्याला पुढे चालवत यशाच्या दिशेने घेऊन गेलेले आहेत. म्हणून आपल्याला असं म्हणता येऊ शकते की अनेक वर्ष या देशामध्ये संत महात्मांच्या कामानेही जे यश मिळालेलं नव्हतं ते यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका छोट्याशा जीवनातल्या संघर्षाच्या मध्ये ते मिळालेलं आहे. फार मोठं आयुष्य काही बाबासाहेबांच्या वाट्याला आलेलं नाही, पण त्यांच्या चळवळीच्या जीवनामध्ये एक फार ऐतिहासिक यश जे आहे ते बाबासाहेबांना मिळवता आलं. त्यांच्या चळवळीचं, त्यांच्या कार्यातलं सगळ्यात मोठं यश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान. आणि त्या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये मगाशी आपण चर्चा करताना ज्याचा उल्लेख केला की सामाजिक समता, सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक न्याय हा कसा स्थापित होईल याची पूर्ण तरतूद, याची पूर्ण व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. विशेषत्वानं बाबासाहेबांच्या आर्थिक न्यायाच्या, सामाजिक न्यायाचा विचार करताना बाबासाहेबांनी भारताच्या संविधानामध्ये जी रिझर्वेशनची, आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्या तरतुदीचा उल्लेख केला जातो. 340वा कलम जे ओबीसींच्या संदर्भात आहे, 341वा कलम जे शेड्यूल कास्टच्या संदर्भानं आहे आणि 342वा कलम जे शेड्यूल ट्राईब्सच्या संबंधानं आहे. या 340, 41 आणि 42च्या माध्यमातून या देशातल्या एससी, एसटी आणि ओबीसींना शैक्षणिक आणि सर्व्हिसेसच्या रिझर्वेशनचं प्रोव्हिजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आज आपण संविधान यावरही चर्चा करणार नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डायनामिझम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी काही व्यवस्था निर्माण केलेली आहे ते यशस्वी करण्यासाठी त्यांच्या विचाराला कसं यशस्वी करायचं आहे हे पाहण्याची गरज आहे. कारण सुरुवात कशी केली आहे आपण की आज भारताच्या मध्ये बाबासाहेबांच्या विचाराला एकतर पुढे न्यायचं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला सबोटार्च करायचं, संपवायचं. ही जी काही विभाजन रेषा आहे त्या विभाजन रेषेवर काम केलं जात आहे. फार क्रांतिकारी यश जे बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या दृष्टीनं प्राप्त झालेलं आहे ते परत मनुस्मृतीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीची विषमतेची व्यवस्था या देशामध्ये होती ती परत कशी स्थापित करता येईल यासाठी प्रयत्न करणारी मंडळी बाबासाहेबांच्या विचारांना अयशस्वी करण्यासाठी, पराभूत करण्यासाठी कामाला लागलेली आहेत. हे चित्र आज देशामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून असं पाहायला मिळतं की संविधानामध्ये केलेल्या तरतुदींना अपयशी कसं करता येईल याचे सारे प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न अपयशी करण्याचे होत असताना त्या संविधानातल्या तरतुदी यशस्वी करण्यासाठी आपण काय करतो? 340, 341, 342 या कलमांच्या मध्ये रिझर्वेशनची व्यवस्था केलेली असली
तरी आज पब्लिक सेक्टरमध्ये 2% पेक्षा जास्त नोकऱ्या उरलेल्या नाही. म्हणजे रिझर्वेशन मागायचं, रिझर्वेशन मिळवायचं तर 2% असणाऱ्या पब्लिक सेक्टरच्या नोकऱ्यांच्या मध्ये रिझर्वेशनची मागणी करायची. शैक्षणिक संस्थांचं खाजगीकरण होत चाललेलं आहे. जे शिक्षणातून सरकारनं हात मागे घ्यायला सुरुवात केलेली आहे. जिथे आपल्याला रिझर्वेशन मिळणार आहे, SC ST OBCंना रिझर्वेशन मिळणार आहे. सर्व्हिसेसच्या सेक्टरमध्ये जिथे रिझर्वेशन मिळणार आहे त्या रिझर्वेशनसाठी पब्लिक सेक्टर संपवण्याचं काम चाललेलं आहे. आणि असं घडून येईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये स्टेट सोशलिझमचा, राज्य समाजवादाच्या सिद्धांताचा स्वीकार केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार मोठे अर्थचिंतक आहेत. बाबासाहेबांची MA ची डिग्री अर्थशास्त्रामध्ये आहे. बाबासाहेबांची PhD अर्थशास्त्रामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेसाठी केलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत, ते सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इकडे अमर्त्य सेनांसारखा अर्थशास्त्रामधला नोबेल प्राइज मिळालेला आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकर इज माय फादर इन इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राच्या अध्ययनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझेही गुरु आहेत, असा उल्लेख बाबासाहेबांचा अमर्त्य सेनांसारखा व्यक्ती करतो. आणि एवढ्या अर्थतज्ञ असणाऱ्या माणसाच्या आर्थिक दृष्टीचा विचार जो काही आहे तो आर्थिक दृष्टीचा विचार त्यांनी संविधानामध्ये इम्प्लिमेंट केलेली 340, 341, 342 या कलमांच्या पाठीमागे राहिलेला आहे हे विचारात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेची उभारणी करत असताना राज्य समाजवादाचा सिद्धांत या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीमध्ये स्वीकारला गेला पाहिजे याचा आग्रह धरलेला होता. राज्य समाजवादाच्या सिद्धांताला अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर राज्य समाजवादाच्या मध्ये जेवढी मोठी कारखानदारी आहे ती सरकारच्या मालकीची असेल. सगळे मोठे उद्योग सरकारचे, छोटे उद्योग हे प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातामध्ये दिले जाऊ शकतात. मोठे उद्योग दिले जाणार नाही. रेल्वे सरकारच्या मालकीची असेल. ॲग्रिकल्चर म्हणजे भारत जो कृषीप्रधान देश आहे तो कृषीप्रधान असणाऱ्या देशामध्ये कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर, शेती हा उद्योग जो आहे तो शेती हा देशाचा, राष्ट्राचा उद्योग असेल त्याचं खाजगीकरण होणार नाही. डिफेन्स जे आहे, डिफेन्सचं सेक्टर सरकारचं सेक्टर असेल. रेल्वे सरकारच्या मालकीची असेल. म्हणजे एकूण काय तर सगळे मोठी उद्योग हे पब्लिक सेक्टरच्या मध्ये असतील. पब्लिक सेक्टरच्या मध्ये मोठे उद्योग राहिल्याच्यामुळं अर्थातच त्यामध्ये रिझर्वेशनचं इम्प्लिमेंटेशन सोयीचं असणार आहे. शिक्षण हे संपूर्णतः सरकारच्या मालकीचं सेक्टर असेल. अगदी खालच्या एज्युकेशनच्या पासून, प्रायमरी एज्युकेशन पासून तर हायर एज्युकेशन देण्याची व्यवस्था ही सरकारने केली पाहिजे आपल्या देशातल्या लोकांच्यासाठी. एज्युकेशन जर सरकारच्या हातामध्ये असेल तर एज्युकेशनमध्ये असणारं SC STचं रिझर्वेशन इम्प्लिमेंट सरकारकडून करून घेणं सुद्धा हे सोयीचं होऊ शकतं. म्हणजे नोकऱ्या सरकारच्या पाशी कशा असतील, एज्युकेशन सरकारच्या पाशी कसं असेल, या पद्धतीची अर्थनीती स्टेट सोशलिझमच्या माध्यमातून यशस्वी होऊ शकते. ती येणाऱ्या अनंत काळापर्यंत टिकून राहू शकते. ही मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना संवैधानिक तरतुदींना यशस्वी करत असताना या देशाच्या अर्थव्यवस्थेची उभारणी सुद्धा त्या विचाराला पुढे नेईल. संवैधानिक तरतुदींना यशस्वी करेल, या पद्धतीनं पुढे नेता येईल याची मांडणी त्यांनी केलेली आहे. आता विचार परत आपल्या पुढे येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधानामध्ये या सगळ्या तरतुदी करतात आणि ज्यांना नको आहे यात सगळ्या तरतुदी त्या लोकांच्या हातामध्ये संविधान जर गेलं असेल तर ती माणसं संविधानातून 340, 341, 342 काढणार नाहीत, पण 340, 341, 342 असून नसून सारखं कसं होईल याची तरतूद मात्र जरूर करतील, याची व्यवस्था करतील. आणि परिणामतः आज आपण असं पाहत आहोत की आज आपल्या देशामध्ये एज्युकेशनचं सेक्टर सरकारच्या जवळ उरलेलं नाही. हळूहळू करत ते संपत चाललेलं आहे. सर्व्हिसेसचं सेक्टर संपत चाललेलं आहे. UPSCची काय अवस्था झाली आपण पाहतो आहोत. लॅटरल एंट्रीच्या मार्गानं सगळे ज्या सुपर क्लास 1च्या पोस्ट आहेत त्या भरण्याच्या प्रोसेस चाललेल्या आहेत. याचीही चर्चा म्हणजे डिटेलमध्ये या ठिकाणी करण्याचं औचित्य नाही. आज औचित्य हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या तरतुदी यशस्वी झाल्या पाहिजे. संविधान वाचलं पाहिजे, संविधानिक तरतुदी यशस्वी झाल्या पाहिजे. एवढं तोंडानं बोलून होणार नाही, तर त्या यशस्वी करण्याची व्यवस्था सुद्धा निर्माण करता आली पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की तुम्हाला
जर या तरतुदी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर या देशातली राजकीय सत्ता सुद्धा तुमच्या हातामध्ये असली पाहिजे. ख्रिस्ती समाज संघटनेच्या एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं गेलेलं होतं आणि त्या ख्रिस्ती समाज संघटनेच्या कार्यक्रमाच्या मध्ये 1 जानेवारी 1938चा तो काळ आहे, तो दिवस आहे. त्या ख्रिस्ती समाजाच्या पुढे भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या समाजाला उद्देशून फार मोलाचं मार्गदर्शन केलं. ते आपल्याला तसंच्या तसं लागू पडतं. ते काय म्हणाले की इथे बसलेल्या आपल्या मंडळींना असं वाटतं की आपण ख्रिस्त झालो, आपण कन्वर्ट झालो, ख्रिश्चन झालो की आपल्या साऱ्या समस्या सुटतील. आपला कुणी राजकारणाच्या मध्ये नेता असला नसला, राजकारणामध्ये आपला वरद हस्त असला नसला तरी काही बिघडणार नाही. परंतु राजकारणामध्ये तुम्ही जर रुची घेतली नाही तर राजकारणाचं चाक तुमच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजकारणाचा गाडा तुम्हाला हाकता आला नाही आला तरी चालेल, परंतु राजकारणामध्ये राजकारणाचं गाड्याचं चाक आमच्या अंगावर येऊ नये याची काळजी घेता आली पाहिजे आणि त्यासाठी तुमची राजकारणात रुची असलीच पाहिजे. त्यासाठीचं राजकारण सुद्धा तुम्ही केलं पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ख्रिस्ती समाज संघटनेच्या पुढे भाषण करताना सांगतात. हे का सांगतात? कारण राजकारण हे या देशामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये त्या देशाच्या आर्थिक नीतीला, त्या देशाच्या एकूण संवैधानिक व्यवस्थेला कशा पद्धतीनं पुढे न्यायचं त्याची धोरणं ते निश्चित करत असतात. त्यासाठी ते काम करत असतात आणि ती धोरणं अशा पद्धतीची आखली गेली की त्या धोरणांच्या माध्यमातून तुमचं नुकसान होऊ शकेल, तुम्हाला त्रास होऊ शकेल. ते जर तुम्हाला रोखता आलं नाही तर मात्र तुम्ही कितीही कन्वर्ट झालात, कोणत्याही धर्मात गेलात, राज्यकर्त्यांच्या धर्मात जरी गेलात तरी सुद्धा तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही. हे मार्गदर्शन त्या ठिकाणी करतात. म्हणजे या ठिकाणी मला परत हे सुचवायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकीकडे धर्मांतराची चळवळ जरी चालवलेली असली, हा सगळा भारत मला बौद्धमय करायचा आहे हा विचार जरी दिलेला असला तरी ते करत असताना बाबासाहेबांचं हे मार्गदर्शन आपल्याला अवेरून चालणार नाही की राजकारणाचा गाडा हाकता आला किंवा आला नाही तरी चालेल, पण राजकारणाचं चाक आपल्या अंगावर येऊ देऊ नका. ते तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो ना की ते अगदी कुचलून टाकेल, तुम्हाला मारून टाकेल, अशी अवस्था निर्माण होऊ शकेल. आज देशामध्ये निर्माण झालेली परिस्थिती तशी आहे. आज राजकारणाचं चाक अंगावर येत आहे. अंगावर येत आहे म्हणजे संवैधानिक तरतुदी नष्ट केल्या जात आहेत. आपण कधी कल्पना केली नव्हती की आमच्या नागरिकत्वावरही प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काम कधीतरी या देशातले राज्यकर्ते करतील. ते आज झालेलं आहे. ते तिथून सुरुवात आहे. तिथून करत संवैधानिक हक्क, संवैधानिक अधिकार या सगळ्यांच्या बाबतची प्रश्नचिन्ह निर्माण केली गेलेली आहेत. ती कोणाला द्यायची, कोणाला द्यायची नाहीत याबाबतचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जी आर्थिक मुक्तीची चळवळ राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून यशस्वी व्हायला पाहिजे, राजकीय धोरणांच्या माध्यमातून यशस्वी व्हायला पाहिजे, ती घडून येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जर ते एक फार मोठे राजकीय विचारवंत आहेत असं आपण म्हणतो, तर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा राजकीय विचार काय या देशामध्ये यशस्वी व्हायला नको? बाबासाहेब रिझर्वेशनची व्यवस्था का करतात? काय त्यांना पंगू समाज अपेक्षित होता? निश्चित नाही. तर रिझर्वेशनच्या माध्यमातून समाज नोकरीवर जर का लागला, या मागास समाजाचे घटक जर नोकरीत आले तर त्यातून त्यांच्या आर्थिक उन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील. त्यातून त्यांना पार्टिसिपेशन जे नाकारलं गेलेलं आहे त्या नाकारल्या गेलेल्या लोकांना सुद्धा नोकऱ्यांच्या संदर्भाच्या मध्ये सहभाग त्यामध्ये मिळू शकेल हे त्यांना अपेक्षित होतं. म्हणजे आर्थिक मुक्तीमध्ये रिझर्वेशन फार मोठी आणि मोलाची भूमिका पार पाडत होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. ते रिझर्वेशन संपुष्टात आणत, त्यातून निर्माण होणारा स्वाभिमानी समाज संपुष्टात आणत एकीकडे हे करायचं आणि दुसरीकडे मात्र समाजाच्यासाठी आपण पाहतो की काय धोरणं केली जातात की गरिबांच्यासाठी मोफतमध्ये राशनची व्यवस्था केली जाईल, मोफतच्या मध्ये तुमच्यासाठी खाण्याघेण्याची व्यवस्था केली जाईल. सण आले की महाराष्ट्राच्या मध्ये अलीकडे आपण पाहतो की आनंदाचा शिधा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीतरी वाटताना आपल्याला दिसतात. तो मिळतो की मिळत नाही हा वेगळा विचार होऊ शकेल, परंतु या देशातल्या नागरिकांना फुकटात अन्नधान्य देणं, फुकटात खायला देणं
हे धोरण काही बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं, तर या देशातला शेवटचा माणूस एवढा सक्षम झाला पाहिजे की तो स्वतःच्या पायावर उभा होईल, स्वतःच्या पायावर उभा होऊन स्वतःची उपजीविका चालवू शकेल, स्वतःची उपजीविका चालवून स्वतःच्या सोबत स्वतःच्या कुटुंबाची उन्नती तो करू शकेल, त्यातून त्याच्यातला स्वाभिमान जिवंत राहील, त्यातून त्याचा स्वाभिमान जागृत राहील आणि असा स्वाभिमानी माणूस एका स्वाभिमानी देशाची निर्मिती करू शकेल, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्या मागे आहे. पण तो विचार मारत, म्हणजे आर्थिक मुक्तीचा हा विचार मारत आज आर्थिक पंगू करून ठेवण्याचं काम हे कशा पद्धतीनं राजकीय धोरणांच्या माध्यमातून केलं जातं हे आपण पाहतो. हाही विचार आपण केला पाहिजे. म्हणजे जेव्हा हा समाज राजकारणामधून रुची घ्यायला मागे पाहायला लागतो, राजकारण आपलं काम नाही, कारण त्यामध्ये आपण वारंवार अपयशी होतात, वेगवेगळ्या कारणाने अपयशी होतात. मग राजकारणाचा विचार केले की आपण पॉलिटिकली कसे डिवाइड आहोत, राजकीय पक्षांच्या मध्ये कशी विभाजनं घडून येत आहेत, होत आहेत आणि त्यातून आपल्याला काही राजकीय यश मिळत नाही आहे. या सगळ्या गोष्टींच्याकडे अंगुली निर्देश करत राजकारण आपलं काम नाही या निष्कर्षापर्यंत येत एकूण समाजाला राजकीय विचारापासून दूर लुटण्याचं काम जर होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या दृष्टीनं ते अतिशय मारक आहे. याचा विचारसुद्धा कुठेतरी होण्याची अत्यंत गरज आहे. मित्रहो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेस विचार करत असताना बाबासाहेबांच्या चळवळीला यशस्वी करण्यासाठी त्यामध्ये राज्याची जी भूमिका आहे ती राज्याची भूमिका आपल्याला राज्याला पार पाडायला लावावीच लागेल, अन्यथा राजकारणाचा गाडा आपल्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्या अंगावर यायला लागलेला आहे. हे सगळं होताना बाबासाहेब ज्या पद्धतीने म्हणतात की माझ्या चळवळीला पुढे नेण्याची जबाबदारी कुणाची असेल तर ती बुद्धिजीवी वर्गाची असेल, शिकल्या सवरलेल्या वर्गाची असेल, समजदार लोकांची असेल. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणाऱ्या समाजातला फार मोठा वर्ग शिकलेला आहे, समजदार झालेला आहे, विचार करायला लागलेला आहे. त्या विचार करणाऱ्या लोकांनी, शिकलेल्या लोकांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये निर्माण झालेल्या समस्यांच्या, चळवळी पुढे निर्माण झालेल्या प्रश्नांची उकल करण्याच्यासाठी हे पुढे आलं पाहिजे. केवळ राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही. राजकारणाच्या मध्ये असं म्हटलं जातं की समाजातला जो बॅक बेंचर असतो, म्हणजे बॅक बेंचर स्टुडंट जो असतो त्याने पॉलिटिक्समध्ये जावं, फ्रंट बेंचरने काय करायचं तर फ्रंट बेंचरनी त्याने प्रशासनात जावं, त्याने इतर कुठल्या क्षेत्रामध्ये जावं. पण पॉलिटिक्स जे आहे, राजकारण जे आहे ते बॅक बेंचरनी करावं. आणि बॅक बेंचर जर राजकारणामध्ये येत असतील तर पॉलिटिकली असं बॅक बेंचरच्या डोक्यानं चालायला लागेल. आणि ते जर बॅक बेंचरच्या डोक्यानं चालत असेल तर ते चुकीच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही. पण आपण पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण केलं ते काय बॅक बेंचर आहेत? बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण जे या पद्धतीनं कांशीराम साहेबांनी पुढे नेलं ते काय बॅक बेंचर आहेत? ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांनी पुढे नेलं, ज्या पद्धतीनं बाबासाहेबांचं राजकारण दादासाहेब गायकवाडांनी पुढे नेलं, ही काय बॅक बेंचर लोक आहेत? म्हणजे जोपर्यंत फ्रंट बेंचर्स, समाजातली जी चांगली माणसं आहेत ती राजकीय फळीत पुढे दिसायला लागत नाही तोपर्यंत राजकारणाचा गाडासुद्धा व्यवस्थित हाकला जाणार नाही. हे समाजानं शिकलं पाहिजे. दुसरं असं की तत्व म्हणून काही गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन चळवळीमध्ये जरूर झालं पाहिजे, ज्यामुळे समाजात एकूण या जे पॉलिटिकल डिस्टर्बन्स आज आंबेडकराईट मुवमेंटमध्ये दिसतं त्यामुळं जी काही राजकीय चळवळीच्या प्रती, राजकीय कार्याच्या प्रती जे एक विषन्नता समाजाच्या पुढे येते ती दूर करण्याच्यासाठी काही उपाययोजनांच्या बाबतही बुद्धिजीवी वर्गाने विचार केला पाहिजे. म्हणून सुरुवातीला मी मांडताना जे मांडलं की अप्लाइड आंबेडकरिझम याची मांडणी आधुनिक पिढीनं केली पाहिजे, शिकलेल्या लोकांनी केली पाहिजे. रिसर्च मांडताना त्या पद्धतीची मांडणी झाली पाहिजे. ही अप्लाइड मांडणी करत असताना आंबेडकरी चळवळीमध्ये काही गोष्टींचा गुणात्मक बदल कसा घडवून आणता येईल त्या दृष्टीची मांडणी झाली पाहिजे, त्याला पुढे घेऊन गेला पाहिजे. एक तर आंबेडकरी चळवळीचं ज्याला इन्स्टिट्यूशनलायझेशन आपण म्हणतो, संस्थात्मिकीकरण म्हणतो, त्या चळवळीचं संस्थात्मिकीकरण झालं पाहिजे. म्हणजे माणसं जी संघटित होतात, माणसांचं संघटन, माणसांचं एकत्रीकरण हे एका संघटनेतून होत नसतं, ते वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून होतं.
वेगवेगळ्या संघटन म्हणजे काही लोकांचा साहित्यामध्ये रुची असेल तर साहित्यातली रुची बाळगणाऱ्यांचं साहित्य मंडळ, साहित्य संघटन वेगळं असू शकतं. सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचं साहित्यिक क्षेत्रामधलं इन्स्टिट्यूशन वेगळं असू शकतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं शैक्षणिक इन्स्टिट्यूशन वेगळं असू शकतं. हे जे इन्स्टिट्यूशनलायझेशन आहे त्या क्षेत्रातल्या लोकांनी पुढे येऊन समान रुची बाळगणाऱ्या लोकांचं एकत्रीकरण करणे, त्यांना एकसूत्रात बांधून ठेवणे, हा जो संस्थात्मकीकरणाचा प्रकार आहे. हे संस्थात्मकीकरण करत असताना हे सगळे संस्थात्मकीकरण झालेल्या संघटनांचं, समाजाचं एकमेकांकडे पाठ फिरवून बसणं चालणार नाही. एकमेकांना पूरक असलं पाहिजे. कारण सगळ्यांचा विचार आंबेडकरवाद या देशामध्ये यशस्वी करायचा हा जर असेल तर या संस्थात्मकीकरणामधून एक कलेक्टिव्ह लिडरशिपचं मॉडेल, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचं कलेक्टिव्ह लिडरशिपचं, समूह नेतृत्वाचं जे मॉडेल आहे ते पुढे यायला पाहिजे. ते मॉडेल पुढे येऊन एक समाजाच्या या चळवळीला, राजकारणाच्या चळवळीला यशस्वी करण्यासाठी चळवळीची रिसोर्सेस निर्माण कशी करता येतील, चळवळीला पुढे नेण्यासाठी संसाधनांची निर्मिती कशी करता येईल, त्या दृष्टीनं या कलेक्टिव्ह लिडरशिपच्या माध्यमातून प्रयत्न आणि विचार झाले पाहिजे. आणि ते करत असताना चळवळीची डायनामिक्स ओळखली पाहिजे, गतिशीलता ओळखली पाहिजे. आजच्या काळात त्याची गरज कशी असू शकेल ती गरज विचारात घेऊन त्या डायनामिझमला मेंटेन करत, म्हणजे 1956 मध्ये बाबासाहेब काय म्हणाले याचा विचार करत असतानाच बाबासाहेब आंबेडकर आज 2023 मध्ये जर असते तर ते काय म्हणाले असते, त्यांनी काय निर्णय घेतला असता. ही जी गतिशीलता आहे विचार करण्याची, ती समूह नेतृत्वाच्या माध्यमातून सामूहिक पद्धतीनं त्या विचार आकलनाच्या पर्यंत येऊन त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम सुद्धा करता आलं पाहिजे. म्हणजे डायनामिक्स मेंटेन करता आले पाहिजे, कलेक्टिव्ह लिडरशिप आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. त्याच पद्धतीनं आपल्याला इन्स्टिट्यूशनलायझेशन आणि रिसोर्सेसची निर्मितीसुद्धा चळवळीला पुढे नेताना करता आली पाहिजे. जे केवळ उदो करून होणार नाही. आणि हा सारा विचार जो आहे हा बुद्धिजीवींचा विचार आहे. केवळ आपण राजकारण्यांना दोष देत बसून की एका पक्षाची 10 पक्ष केली, 10 पक्षाची 20 पक्ष केली, मग आपण राजकारणात यशस्वी होत नाही, राजकारणात यशस्वी होत नाही म्हणून बाबासाहेबांचा जो राजकीय विचार आर्थिक क्षेत्रामध्ये अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी स्टेट सोशलिझमचा आहे तो यशस्वी करता येत नाही, असं केवळ डोक्यावर हात मारून बसल्यानं होणार नाही. परिस्थिती तर अधिक चिघळत चाललेली आहे. त्यावर काय सोल्युशन करणार? मला तरी असं वाटतं की याचा सर्वस्वी दोष आपण राजकारण्यांच्या माथी मांडण्यापेक्षा समाजातल्या बुद्धिजीवींनी याचा दोष स्वीकारण्याची तयारी केली पाहिजे. बुद्धिजीवींचा दोष मी यासाठी म्हणतो की या सगळ्या चळवळीला, या सगळ्या कार्याला आपल्या कवेत घेईल, आपल्या कक्षेत घेईल अशा पद्धतीचं एक मोठं काम, एक मोठं संघटन, एक ज्याला आपण वैचारिक आंदोलन जे म्हणतो ते उभं करण्यामध्ये बुद्धिजीवी कमी पडतायत की काय असा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो. म्हणून आजच्या या जयंतीच्या निमित्तानं, कारण परिस्थिती फार मोठी बदललेली आहे, जी परिस्थिती 2014 मध्ये या देशामध्ये होती ती 2014 पासून आज 2023 पर्यंत म्हणजे या 9 वर्षांच्या काळामध्ये फार झपाट्यानं बदललेली आहे, मोठ्या झपाट्यानं बदललेली आहे. आणि एक वेगळा अर्थविचार देशामध्ये कामाला लागला, वेगळा समाजविचार या देशामध्ये कामाला लागला. संविधानानं निर्माण केलेल्या जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, मग त्या कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन जेवढ्या असतील, तुमचे इलेक्शन कमिशन असेल किंवा UPSC MPSC सारख्या ज्या सर्व्हिसेस निर्माण करणाऱ्या संस्था असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील, किंवा तुमचे न्यायालय असेल, ज्युडिशियरी असेल, त्या सगळ्यांना प्रभावित कसं करता येईल या पद्धतीचं काम या देशामध्ये होत आहे. आणि ते होत असताना आपण केवळ डोक्यावर हात मारून आपल्याच्याने काय होणार नाही अशी हतबलता दाखवत बसू शकत नाही. आंबेडकरवादी म्हणून, बाबासाहेबांची लेकरं म्हणून, बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याची आपल्यामध्ये धमक आहे, आपल्यामध्ये ताकद आहे, आपल्यामध्ये ती गुणवत्ता आहे, हे दाखवून देण्याची ही वेळ आहे. आणि ती वेळ आपल्या हातून सुटणार नाही याचा संकल्प बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला करता आला पाहिजे आणि तो संकल्प घेऊन काम करता आलं पाहिजे. एकूण मी जे काही या ठिकाणी मांडणी करण्याचा प्रयत्न करतो आहे तो प्रयत्न एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतली गतिशीलता आपण ओळखली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही संवैधानिक व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे ती संवैधानिक व्यवस्था यशस्वी करण्यासाठी राजकारणाची सूत्र आपल्या हातामध्ये कशी घेता येतील या दृष्टीनं प्रयत्न झालाच पाहिजे. तो यशस्वी होऊ शकत नाही असं कोणी म्हणू शकत नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशामध्ये याही अवस्थेत
बाबासाहेबांचा राजकीय विचार कसा यशस्वी होऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण कांशीरामजींच्या प्रयत्नांच्या माध्यमातून या देशानं पाहिलेलं आहे. कांशीरामजींच्या गेल्यानंतर त्या प्रयत्नांना कुठेतरी खीळ जरूर बसली असेल, परंतु तो विचार यशस्वी होऊ शकतो. असंख्य जातींमध्ये विभागलेला हा देश एकत्र येऊन कसा काम करू शकतो आणि तो आंबेडकरी विचार कसा यशस्वी करू शकतो हे दाखवून देण्याचं काम कांशीरामजींच्या माध्यमातून झालेलं आहे. या देशामध्ये ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा जरूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला प्रोग्राम आहे, परंतु कास्ट ही जी आहे, जात ही दुधारी तलवार आहे. या जातीने जर आम्हाला त्रास दिलेला असेल तर या जातीचाच वापर करून या देशामधल्या विभागलेल्या लोकांना एकत्र आणण्याचं काम सुद्धा केलं जाऊ शकतं, हे कांशीरामजींनी दाखवून दिलेलं आहे. आंबेडकरी विचार यशस्वी करत असताना कास्टचा पॉझिटिव्ह वापर कसा केला जाऊ शकतो याचं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. ते स्पष्टपणे असं म्हणतात की जेव्हा या देशामध्ये जातीचं राजकारण यशस्वी होतं तेव्हा या देशातला मनुवादी विचार हा अपयशी होतो, लक्षात घ्या. आणि जेव्हा धर्माचं राजकारण यशस्वी होतं तेव्हा या देशातला मनुवादी विचार यशस्वी होतो. म्हणजे काय, हिंदुत्वाचं नाव घेतलं की या देशातली ब्रॅह्मनिकल फोर्स जी आहे, जो ब्राह्मणिकल विचार मांडणारी मनुवादी लोक आहेत, ते हिंदुत्वाचं नाव घेतात आणि हिंदुत्वाचं नाव घेऊन हिंदू खतरे में है, मंदिर बनाना है, ये करना है, वो करना है, असा काही विचार सांगितला की तेली माली कुणबी धोबी म्हणजे जेवढ्या काही जातीची लोक आहेत ते सगळे त्या हिंदुत्वाच्या नावाच्या खाली आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार, आपल्याला मिळणारे संवैधानिक हक्क अधिकार ते धोक्यात आहेत की काय याचा विचार सोडून हिंदुत्व वाचवाच्या नावाखाली मनोवादी फोर्सेसच्या पाठीशी उभे राहतात. आणि जेव्हा आपण प्रत्येक जातीला या देशातल्या जाती व्यवस्थेनं कसं इन्सल्ट केलेलं आहे, अपमानित केलेलं आहे, या देशातल्या प्रत्येक जातीला कशा पद्धतीनं सगळ्या सुखसोयींपासून वंचित ठेवलेलं आहे, त्या जातींची निर्मिती ज्या मनोवादी व्यवस्थेने केलेली आहे, ती मनोवादी व्यवस्था ध्वस्त करण्यासाठी सगळ्या शोषित जातींनी एकत्र आलं पाहिजे, काम केलं पाहिजे, हा विचार आपण जेव्हा सांगतो तेव्हा त्या विचाराच्या आधारावर लोक एकत्र येतात आणि पॉलिटिकली या मुवमेंटला ते पुढे नेतात. म्हणून धर्माचा विचार जेव्हा सांगितला जातो तेव्हा धर्माचा विचार हा मनोवादी ध्रुवीकरणाच्या, मनोवादी विचारांच्या ध्रुवीकरणाच्यासाठी उपयोगाचा विचार ठरतो, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही जी काही प्रबोधनाची चळवळ आहे साकल्यानं पुढे जाणारी, ती आपण चालवत राहिलं पाहिजे. ती जाण्याची गरज आहे. ती पुढे घेऊन जाऊन या देशामध्ये चळवळीला, आंबेडकरी चळवळीला, बाबासाहेबांच्या विचारांना आपण यशस्वी केला पाहिजे. आणि शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा परत मांडतो आणि आपल्या विचारांना इथे विराम देतो. तो विचार असा की या देशामध्ये आज आंबेडकरी विचारांच्या बुद्धिजीवींची अनेक संघटना निर्माण झालेली आपण पाहतो. अनेक संघटना, वकिलांचं संघटन निर्माण होतं, डॉक्टर्सचं संघटन निर्माण होतं, इंजिनियर्सचं संघटन निर्माण होतं, स्टुडंट्सचं संघटन निर्माण होतं. सगळी संघटना निर्माण होतात, पण ज्या संघटना निर्माण करणाऱ्यांच्या ज्या स्पेसिफाईड क्वालिटीज आहेत त्या स्पेसिफाईड क्वालिटीजच्या सेवा समाजाला द्याव्या अशा उद्देशाने ही मंडळी पुढे येताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे वकील एकत्र आले आणि समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना आपण समाजाच्या पाठीशी कायद्याचं बळ कसं उभं करू यासाठी ते प्रयत्न करतायत असं काही दिसत नाही. ते एकत्र येतील आणि तीही मंडळी एकत्र येऊन समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करायचं. म्हणजे 14 एप्रिलला त्याही मंडळींनी भाषण द्यायचं, 6 डिसेंबरला भाषण द्यायचं, कुठेतरी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी भाषण द्यायचं, नाही तर स्वतः कार्यक्रम करून भाषणं द्यायची. इंजिनियर्सनी भाषणं द्यायची, डॉक्टर्सनी भाषणं द्यायची. म्हणजे सगळ्यांनी यायचं आणि प्रबोधनाच्या नावावर भाषणांचे कार्यक्रम तेवढे राबवायचे, पण आपल्यातल्या स्पेसिफाईड क्वालिटीची सेवा समाजाला कशी देता येईल, जे मी मगाशी म्हणालो, इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ द सोसायटी. डॉक्टर्सनी एकत्र येऊन समाजाचं वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने इन्स्टिट्यूशनलायझेशन केलेलं आहे, ॲडव्होकेट्सने समाजाचं कायदेशीर सेवेच्या दृष्टीने इन्स्टिट्यूशनलायझेशन केलेलं आहे. असं काहीतरी चित्र निर्माण झालं पाहिजे. आपापल्या स्पेसिफाईड क्वालिटीज ज्या आहेत त्या पद्धतीनं समाजाला आपली सेवा पुरवण्याच्यासाठी, सेवा म्हणताना समाजसेवा करणं हा काही आंबेडकर चळवळीचा निश्चितपणानं उद्देश नाही, पण आपल्या त्या स्पेसिफाईड गुणांची ताकद समाजाच्या पाठीशी उभं करण्यासाठी ती संघटना असली पाहिजेत. आणि म्हणून हे जर केलं तर प्रॅक्टिकली आपण ॲक्टिव्ह होऊ आणि प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या
गुणांचा वापर करून त्या भागात चळवळीला बळकट करू शकेल आणि एकूण या बळकटीचा समाजाच्या प्रबोधनाच्यासाठी फार मोठा फायदा होईल आणि त्या प्रबोधनातून या देशामध्ये उत्तम राजकीय नेतृत्वाची सुद्धा निर्मिती होईल. उत्तम राजकीय नेतृत्वाच्या निर्मितीतून राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा असणारी जी काही पडझड आहे त्या पडझडीला सुद्धा पायबंद घालणं सहज शक्य होऊ शकणार आहे. हे सगळे विचार मित्रहो या निमित्तानं आपण जरूर केले पाहिजेत. कारण बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की माझ्या जयंतीच्या आयोजनाची कामं तुम्ही करता कामा नये, केवळ माझा उदो करता कामा नये, माझा जय जयकार करता कामा नये, तर मी चालवलेलं काम हे तुम्ही पुढे नेलं पाहिजे, ते पुढे जरूर घेऊन गेलो पाहिजे आपण. नाहीतर जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20व्या शतकामध्ये केलं त्या कामाच्यामुळे आपण म्हणतो ना की आमच्या पिढींच्या गळ्यातले मडके पायाचे झाडू गेले, आज आमच्या शरीरावर सुटाबुटात कोटात आम्ही दिसायला लागलेलो आहोत. पण आज जर परिस्थिती अशी निर्माण झालेली असेल की आमचा सूट वाया गेलेला आहे, अंगावरचा सूट निघालेला आहे, परत गळ्यात मडकं पायाला झाडू अशी परिस्थिती निर्माण होते की काय, स्वाभिमानहीन पिढी निर्माण झाली की असंच होत असते मित्र हो. म्हणजे बाबासाहेबांच्या प्रयत्नांच्यामुळे 7वी पास असणारा माणूस हेडमास्टर म्हणून रिटायर झाला, म्हणजे त्याला हेडमास्टरची नोकरी मिळाली. त्या हेडमास्टरनं मोठ्या प्रयत्नानं आपल्या पोराला इंजिनियर केलं. आजच्या काळात त्या इंजिनियरला नोकरी मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या इंजिनियरला जर नोकरी मिळणार नाही तर तो आपल्या पोराला मास्तरही बनवण्याच्या लायकीचा राहील की नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कसं ॲड्रेस करणार आहोत आपण याला? हा बदल म्हणजे याच्याकडे डोळेझाक करून चालणार आहे का? याच्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. आपण जे म्हणतो की ती परत स्वाभिमानहीन पिढी निर्माण होईल आणि जुने दिवस वापस येतील, ते होऊ शकेल. आपण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. फार झपाट्यानं बदल हे जे काही बदल आहेत म्हणजे आंबेडकरी विचाराला सबोटाज करणारे, नष्ट करणारे, आंबेडकरी क्रांतीला अपयशात बदलण्यासाठी प्रयत्न करणारे जे काही वारे आहेत ते मोठ्या झपाट्याने येत आहेत. त्यांच्या प्रयत्नांच्यामुळं आज जर कमी शिकलेला माणूसही उच्च पदावर पोहोचू शकलेला आहे, नोकऱ्या मिळू शकलेला आहे. 30,000पर्यंतची पेन्शन घेणारी माणसं आहेत, 30,000चं पेन्शन घेणाऱ्या माणसानं आपल्या पोराला इंजिनियर केलं आणि त्याला नोकरी नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही सगळी बदलावी लागेल आणि ही बदलायची असेल तर आंबेडकरी विचाराशिवाय पर्याय नाही. आणि केवळ तो विचाराशिवाय पर्याय नाही असं एक उत्तम वाक्य बोलायचं आणि संपायचंच होणार नाही. तर तो विचार यशस्वी करण्यासाठी मी काय योगदान देणार आहे, ते योगदान देण्यासाठी समाज संघटित करण्यासाठी मी कसा प्रयत्न करणार आहे हा विचार जरूर केला पाहिजे. आणि प्रत्येकानं आपापल्यामध्ये असणारी जी काही अभिनिवेश आहेत, अभिनिवेश म्हणजे मी म्हणतो ते बरोबर, हा अभिनिवेश जो आहे तो त्यागता आला पाहिजे. मी ज्या संघटनेत काम करतोय त्या संघटनेच्या माध्यमातूनच परिवर्तन घडून येईल, अन्यथा येणार नाही. हा अभिनिवेश मी ज्या संघटनेमध्ये, मी ज्या राजकीय पक्षामध्ये काम करतोय तोच राजकीय पक्ष या देशामध्ये आंबेडकरी विचारांचा राजकारण यशस्वी करू शकणार आहे, अन्यथा बाकी कोणी करू शकणार नाही. हा अभिनिवेश मी ज्या सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय तीच सामाजिक चळवळ या देशातल्या 130 करोड लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकणार आहे, अन्यथा दुसरी कोणतीच आणू शकणार नाही. हा अभिनिवेश, हे आपले जे अभिनिवेश आहेत ते अभिनिवेश सुद्धा आपल्याला बाजूला ठेवता आले पाहिजेत. आणि आंबेडकरी विचारातला जो लिबरलिझम आहे, उदारमतवाद आहे, तो उदारमतवाद सुद्धा चळवळीच्या जीवनासाठी आपल्याला अंगीकारता आला पाहिजे. हे सगळे विचार, आंबेडकरी विचार आपण आपल्या जीवनात अंगीकारून येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांची चळवळ सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपण यशस्वी करू आणि त्यातून या देशामध्ये आर्थिक मुक्तीचं वातावरण निर्माण करू अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि या निमित्तानं माझ्या भावना तेच थांबवतो. मला माझं मनोगत मांडण्याची संधी लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून, लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या संचालकांनी दिली, त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय भीम.